नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चालायला आलेले खाली, तर पाहू शकता राऊंड मारून झालेले आहेत. चला तर घरी जाऊया. तर घरी आलेले पराठे बनवते या लोकांना नाश्त्यासाठी. जे उठले त्यांना देते, जे उठले नाही त्यांना नंतर देईन. चला तर मग पराठे बनवूया. तर पाहू शकता इथे मी बतवा घेतलेला आहे साफ करून. अशा प्रकारे असतो बतवा. गावी याला चिलाची भाजीही बोलतात. तर आपल्याला मी गरम पाण्यात टाकलेलं आहे. एक उकळ आणून देते गरम पाण्यामध्ये. बतव्याचे पराठे बनतात, आमटी बनते, खूप छान होते आमटी. तर मी बटाटा टाकून पराठे बनवणार आहे. तर मी 5 मिनटासाठी ठेवलेलं आहे. थोडा शिजून घ्यायचा आहे आपल्याला बतवा. तिकडे बतवा शिजतोय तोपर्यंत बटाटा साफ करून घेते मी. बटाटे उकडून घेतलेले आहेत मी, पाहू शकता. साफ करून घ्यायचे आहेत. खूप छान पराठे बनतात बतव्याचे आणि बटाट्याचे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, बतव्याचे पराठे कसे बनतात ते. तर पाहू शकता बतवाही आपला शिजलेला आहे. इकडे बटाटे साफ करून झालेले आहेत. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला बतवा, जे गरम पाणी होतं ते मी टाकून दिलेलं आहे. थंड पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. की आपल्याला अशा प्रकारे पूर्ण पाणी निचोडायचे आहे. पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला येळून घ्यायचं आहे. साईडला ठेवूया. तर हा बतवा आहे, ह्याच्यामधला मी थोडासा बतवा घेते, कारण बाकीची लोक झोपलेले आहेत. ह्याचे मी पराठे बनवणार आहे. ती उठल्यानंतर त्या लोकांना ह्याचे बनवणार आहे. चला तर आपण पराठे बनवूया. थोडासा बारीक कापून घेते मी बतवा. तर मी एक बटाटा घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये मिक्स करते. थोडीशी काळी मिरची टाकते, हिंग टाकते, लाल तिखट टाकते, आपल्या चवीप्रमाणे मसाले टाकायचे आहेत. धनिया पावडर टाकते, मीठ टाकते. मीठ 1.5 चम्मच घेतलेला आहे, आपल्या चवीप्रमाणे टाकायचे आहे. थोडासा जिरा टाकते. सगळं मिक्स करून घेऊया. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला बटाटा आणखी बतवा मिक्स करून घ्यायचे. चला तर आपण पराठे बनवूया. पराठे बनवूया आपण. आपल्याला बटाटा आणखी हे जे मिश्रण केलेलं आहे बटाटा आणखी बतव्याचं, ते आपल्याला ह्याच्यामध्ये अशा प्रकारे लावून घ्यायचे. आपल्याला हलक्या हाताने पराठा बनवून घ्यायचा आहे. सारण मी जास्तच भरलेलं आहे. खूप छान बनतात. ह्या सीझनलाच बतवाची भाजी येते. इकडे तवाही गरम झालेला आहे.
पराठा टाकूया तव्यामध्ये. तर पराठ्याला तूप लावून घेते. त्याला दोन्ही साईडून तूप लावून घ्यायचं आहे छान प्रकारे. पाहू शकता किती छान प्रकारे आपला पराठा शेकलेला आहे. तर पाहू शकता आपले बथव्याचे पराठे तयार झालेले आहेत. साईडला मी मक्कन घेतलेलं आहे. तुम्ही एकदा घरी बनवून पहा, खूप छान बनतात बथव्याचे पराठे. तर आजचे बथव्याचे पराठे कसे बनले कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.